1990च्या दशकात भारतानं खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर व्यापाराची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढली. आयात करणारा देश अशी ओळख असणारा भारत आज निर्यातीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवरचा महत्त्वपूर्ण देश म्हणून ओळखला जातोय. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जागतिक बाजारपेठ खुली झाली आणि मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थांनी व्यवसायाच्या दृष्टीनं भारतात संधी शोधली. सर्व आर्थिक घडामोडींमध्ये बँकिंग क्षेत्र केंद्रस्थानी राहिल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा वाढायला मदत झाली. बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतरची खुल्या बाजारपेठेची नामी संधी साधून बँकिंग क्षेत्रात सगळ्यात मोठी घोडदौड सुरू झाली. राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, व्यापारी बँकांच्या दिमतीला परदेशी बँका भारतात आल्या आणि इथल्या टक्क्यातनं वाढणारी उलाढाल आता पटीतून वाढायला सुरुवात झाली. मोठी लोकसंख्या ही जागतिक बाजारपेठेतली भारताची पहिली ओळख असल्यानं व्यवसायानिमित्त अनेक परदेशी बँकांनी भारतात आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. मात्र 40% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असल्यानं मोठा वर्ग या बँकिंगपासून दूर जात असताना सामाजिक बांधिलकी समजून अनेक नागरी बँका मध्यमवर्गीय आणि गरजू लोकांना अर्थपुरवठा व्हावा म्हणून बँकिंग क्षेत्रात आल्या. मराठवाड्यातल्या बँकिंग क्षेत्राविषयी बोलायचं झाल्यास खासगी बँका जवळ येऊ देत नाहीत आणि सरकारी बँका कर्ज देत नाहीत. अशा स्थितीत औरंगाबादमध्ये अजिंठा अर्बन सहकारी बँकेनं सामान्य लोकांना दिलासा द्यायचं काम केलं. वेगवेगळे व्यवसाय आणि माणसं हाताळण्याची विशिष्ट हातोटी या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आमदार सुभाष झांबड यांनी आजवरच्या प्रत्येक व्यवसायात यशच मिळवलंय. हाऊसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी असताना सर्वसामान्यांना घर घेण्यासाठी होणारा त्रास त्यांनी पाहिला आणि बँक स्थापन करून लोकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच 1999 साली अजिंठा अर्बन सहकारी बँकेचं लोकार्पण करण्यात आलं. मोठ्या बँका आणि राष्ट्रीयकृत बँका या छोट्या उद्योगाला किंवा छोट्या कर्जदाराला कर्जपुरवठा करत नाहीत. अशा वेळेला औरंगाबादमध्ये अजिंठा अर्बन बँकेने या छोट्या वर्गाला मोठा दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. सुभाष झांबड आणि त्यांच्या टीमनी गेल्या 17 वर्षापासून या छोट्या आणि उपेक्षित घटकांना पतपुरवठा करून समाजामध्ये मोठं दायित्व देण्याची भूमिका घेतलेली आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीनं जेमतेम दरडोई उत्पन्न असलेल्या मोठ्या बँका पतपुरवठा करायला टाळाटाळ करायच्या. अशा लोकांची पैशाच्या अडचणीतून सुटका करण्यासाठी अजिंठा अर्बन सहकारी बँकेनं गेल्या 17 वर्षात मदतीचा आणि सहकार्याचा हात नेहमीच पुढं केल्याचं पाहायला मिळालंय. माझ्याकडे येणारे बरेच मंडळी, तेव्हाच मी बांधकाम व्यवसायात असल्यामुळं बरेच मंडळी अशी होती, घर घेण्याची इच्छा असायची. त्यावेळेस घराची किंमत ₹1.5-1.5 लाख काही जास्त नव्हत्या, पण 1.5 लाख भरण्याची सुद्धा क्षमता नसायची. ज्यावेळेस माझ्याकडे ज्यावेळेस क्लायंट यायचे आणि बघितलं मी की बा साधारण बुक करताना साधारण ते हजबंड अँड वाईफ आलेत, त्या वाईफच्या अंगावरती कमीत कमी 10-15 तोळे सोनं असायचं. आणि ज्यावेळेस तिला मी ताबा द्यायचो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की हिच्या अंगावरती काहीच नाही. तो माझ्या आयुष्यात असे इन्सिडन्स घडले, असे 4-5 प्रकार झालेत. कर्ज मिळायचं नाहीत, अंगावरती सोनं राहिलं नाहीत, त्यावेळेस कुठेतरी मला मनाला वेदना आल्यात. म्हणजे जर इथं जर कुठली तरी बँक कर्ज देणारी असती तर नक्कीच या लोकांच्या असणारी थोडीफार संपत्ती ज्यांनी सेव्हिंग म्हणून केली आहेत ती आज त्यांना विकावं लागलीत आणि त्यातून घराची गरज भागवावं लागलीत. म्हणून हाऊसिंग फायनान्स गाठलं. हाऊसिंग फायनान्स गाठल्यानंतर लक्षात आलं की हाऊसिंग फायनान्सची परिस्थिती इतकी सक्षम नाही राहिली की जी आता परत कर्ज देऊ शकतात. बरंच NPA अकाउंट होते, बरंच कर्ज त्यांनी वाटप केलं होतं पूर्वीच्या काळामध्ये. म्हणून त्यातून खरी संकल्पना आली की आपण बँक उघडायला पाहिजेत आणि कमीत कमी आता हाऊसिंगची जरी गरज पूर्ण करणार नसतो तरी सर्वसाधारण लोकांना, सामान्य लोकांना जे नॅशनल बँकेमध्ये अप्रोच होऊ शकत नाहीत अशा लोकांना गरज भागवण्याकरता, मग तो हातगाडीवाला असेल, छोटा व्यापारी असेल किंवा हॉकर असेल, अशा लोकांच्या गरजा भागवण्याकरता आपण बँकिंग क्षेत्रात यायला पाहिजे. त्यास फार लिमिटेड कोऑपरेटिव्ह बँका होत्या. औरंगाबादमध्ये आज 250 बँकांचं मोठं जाळं विस्तारलं गेलंय. मात्र त्यात शेतकरी आणि व्यापाऱ्यांची प्रत्येक वेळी सोय पाहणारी बँक अशी अजिंठा अर्बनची ओळख आहे. व्यापाऱ्यांच्या नेमक्या अपेक्षा काय असतात बँकेकडून याविषयी आम्हाला अत्यंत जवळून या गोष्टीची जाणीव होती
आणि ज्यावेळेस या बँकेची सुरुवात करण्याची वेळ आली, सुभाष भाऊंना मी एकच सांगितलं, बँक अशा ठिकाणी हवी ज्या ठिकाणी व्यापारी फक्त 5च मिनटात आपली कॅश हातात घेऊन येऊ शकतो. त्याला पैसे आणत असताना कुठल्याही प्रकारचं रस्त्यामध्ये मला काही धोका होईल ही भीती येता कामा नये, किंवा रस्त्यामध्ये त्याचे पैसे लुटल्या जातील किंवा त्याला रस्त्यात कोणी अडवतील अशी जागा आपल्या या बँकेसाठी नको. आणि हाच उद्देश समोर ठेवून आम्ही जो औरंगाबाद शहराचा मध्यवर्ती भाग आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण व्यवसाय चालतो असा मोंढा परिसर, या परिसरामध्ये बँक उघडण्याचं सुरुवात केलं. आणि मला असं वाटतं की हा निर्णय आमचा अत्यंत उचित आणि योग्य असाच झाला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत असलेली अविरत सेवेमुळे केव्हाही त्यांना त्यांच्याजवळ पैसे जमा झाले, जास्त रोकड उपलब्ध झाली, त्वरित ते बँकेत पाठवायची व्यवस्था त्यांना करण्याची जी सुविधा या बँकेमुळे उपलब्ध झाली, त्यामुळे आमचा संपूर्ण व्यापारी वर्ग या बँकेवरती मनापासून खुश झाला, आनंदी झाला. आज अजिंठा अर्बन बँकेच्या केवळ 2 शाखा कार्यरत असल्या तरी त्याची उलाढाल मात्र 5 ते 6 बँकांइतकी आहे. पारदर्शक व्यवहार, शिस्त आणि काटकसरीचा व्यवहार असं धोरण व्यवस्थापनानं ठेवल्यामुळंच बँकेची यशाकडे वाटचाल सुरू आहे. लोकांनी सेव्हिंग बँकेमध्ये जास्तीत जास्त पैसे ठेवावेत आणि जेणेकरून त्यांना देखील त्याचा लाभ मिळावा म्हणून आम्ही संचालक मंडळाकडून सेव्हिंग बँकेवरती 60% व्याजदर आम्ही केलेले आहे, 7%. औरंगाबादमध्ये कुठलीही अर्बन बँक 60% व्याजदर देत नसावी. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेव्हिंगमध्ये लोक पैसे ठेवायला लागले. ATM कार्ड चालू केल्यामुळे लोक साधारण मात्र रोजचा एक 10 लाखाच्या आसपासचा माझा ATMचा टर्नओव्हर आहे. कर्ज खाती 2010पासून आम्ही कर्ज खाती प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करून दिली, शिपायापासून तो वरच्या अधिकाऱ्यापर्यंत. आणि तो त्या कर्ज खात्याचा पालक आणि त्याला ती दिलेली ती खाती दत्तक असं त्याचं आम्ही स्वरूप ठेवलेलं आहे. आणि जेणेकरून त्यांनी त्या दत्तक पालकच्या माध्यमातून त्या कर्ज खात्याकडे फॉलोअप करून त्याच्या घरी जाऊन एकही हप्ता थकला नाही पाहिजे. असं केल्यामुळे गेल्या 2010पासून 11, 12, 13, 14, 15 आणि 16 वर्षे 6 वर्षामध्ये आमच्याकडे नवीन NPA नाही आहे. आम्ही साधारणतः ह्या गेल्या 6 वर्षामध्ये 150 कोटीचे कर्ज वाटलेत, पण ते सगळी रेग्युलर आहेत. आणि 2010 पूर्वी जी काही कर्ज होती थकबाकी जरे ती सगळी वसूल करत 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 आम्ही आणलेली. आणि आज आमचा नेट NPA 4%वर आहे. कर्मचारी ही बँकेची मुख्य ओळख अशा विश्वासानं सुभाष झांबड यांनी बँकेमध्ये कौटुंबिक वातावरण तयार करण्याचा सुरुवातीपासूनच प्रयत्न केला. परिणामी प्रत्येक कर्मचाऱ्यानं ग्राहक सेवेसाठी सर्वस्व पणाला लावून सेवा बजावली आहे आणि आत्ताही बजावतायत. आणि याचाच फायदा बँक आणि कर्मचारी या दोघांना सुद्धा झालाय. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढण्यासही मदतच झाली आहे. अशा क्षमता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठी जबाबदारी दिल्यानं कामाचा उरक वाढला आणि बँक मोठी झाली. बँकेने मोंढा परिसरातील 4 ते 5 हजार खातेदार आकर्षित केलेले आहेत. त्यानंतर ह्याच परिसरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर सर्वसामान्य खातेदार असे सेविंगचे 10,000 खातेदार आज माझ्याकडे आहेत. त्यानंतर ह्याच खातेदारामधून रिटायर झालेले पेन्शनर्स, हे गव्हर्मेंट सर्वंट्स यांचे डिपॉझिट्स म्हणा किंवा खातेदारांचे डिपॉझिट्स म्हणा, असे डिपॉझिट्सच्या स्वरूपात 20 ते 25,000 खातेदार आमच्याकडे आजच्या घडीला आहेत. असे जर ह्या सर्व खातेदारांची संख्या जर आम्ही बघितली तर 35 ते 40,000 खातेदार आज माझ्या जाधव मंडी शाखेमध्ये आहेत. मोंढा परिसरात बँकेची मुख्य शाखा असल्यानं व्यापारी वर्गाची मोठी सोय झाली आहे. वेळ संपल्यावरही ग्राहकांना सेवा देण्याची सवय खातेदारांना जोडण्यासाठी आणि टिकवण्यासाठी उपयोगात आली. डोअर स्टेप सर्व्हिस देण्याच्या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांनी या बँकेला आपली बँक समजून सहकार्य केलं आणि त्यामुळेच ही बँक मोठी झाली आहे. वेळ संपल्यावरती सुद्धा कधी कधी म्हणजे गरजेप्रमाणे सेवा देतो आम्ही कस्टमर्सला. RTGS, NEFT आणि नुकतेच आमच्या बँकेने ATM डेबिट कार्डसुद्धा सुरू केलेलं आहे, ज्याच्या योगे चांगल्यात चांगली ग्राहकांना सेवा दिली जाईल अशा दृष्टीने बँक, आमचे सर्व कर्मचारी प्रयत्न करत असतात. आमचं संचालक मंडळसुद्धा आम्हाला त्यासाठी कार्यभार राहत असतात. आमचे सिनियर मेंबरसुद्धा आम्हाला त्यासाठी
खूप हातभार कॉपरेट करतात आम्हाला त्यासाठी. आमचं साधारण बिझनेस 500 कोटीपर्यंत जाईल. त्यामध्ये डिपॉझिट साधारण 300 कोटीपर्यंत आमचं डिपॉझिट आणि 200 कोटी ॲडव्हान्सेस या पद्धतीने आमच्या पुढच्या योजना आहेत.